29 महापालिकांच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला काढली जाणार। यंदा महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत खुल्या प्रवर्गापासून सुरू होण्याची शक्यता। नगरविकास विभागाच्या निर्णयाकडे लक्ष। पडद्यामागे भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याची माहिती। मुंबई मनपातील 2017 सालची भरपाई ठाकरे भाजपला करून देणार का याकडे लक्ष, तर ही केवळ चर्चाच, राऊतांनी वृत्त फेटाळलं। नगरसेवकांची फटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंची मुंबईत धावाधाव। नवनिर्वाचित नगरसेवकांचा आजच गट स्थापन करण्याची शक्यता। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार। ठाण्यात भाजपला 2 वर्ष महापौर पद मिळावं। आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। जनतेची कामं करायला पद महत्त्वाची, अन्यथा विरोधात बसू। शिवसेनेला थेट इशारा। फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदेंमध्येच होणार। खासदार संजय राऊतांचा दावा। कल्याण डोंबिवलीत शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याची तयारी। राऊतांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक नॉट रिचेबल। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती। सत्ता स्थापनेसाठी शिंदेंना 9 नगरसेवकांची गरज। एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत। महापालिका निवडणुकीमध्ये मंत्र्यांकडून अपेक्षित यश न मिळाल्यामुळे काहींचे पत्ते कट होणार। पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता। मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना अजून अटक का नाही? मुंबई हायकोर्टाचा रायगड पोलिसांना सवाल। महाडमधील राष्ट्रवादी शिवसेना कार्यकर्त्यांच्या हाणामारी प्रकरणी कोर्टाची विचारणा। संभाजीनगरात विजयाच्या पार्टीमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर उधळले पैसे। 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात पैशांची उधळण। नागरिकांकडून संताप व्यक्त। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर आलिशान 30 मजली विहार भवन उभं राहणार। प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता। मनसेचा कडाडून विरोध। सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। 1 किलो चांदीचा दर 3,03,850 रुपयांवर। प्रतितोळा सोन्याचा दर 1,48,00,000 रुपयांवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।